नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या निसर्गाच्या गोष्टीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चाललोय गावी आणि मस्त की सुट्ट्या तर भेटलेल्या आहेत, रडून रडून ते पण कशा तरी. आणि खूप दिवसानंतर पण आपला ब्लॉग येतोय, तर तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा आपल्याला. तर यश भाई पण आहे आणि यश भाईची सर्व फॅमिली. तर वर्षाप्रमाणे आपण चाललोय गावी, ते पण गाडीने. ते पण तुम्हाला आता आपला मस्त आपला वेळ तर समजेल तुम्हाला, पण आम्ही मध्ये हॉल्ट घेणार आहे. काय कुठे घेणार आपण आता 3 वर्षांनी आपला प्रोग्राम असतो गावी, तर चाललोय गावी आणि हॉल्ट घेणार आहे मध्ये. ते तुम्हाला सांगू व्हिडिओ मध्ये. तुम्ही व्लॉग बघत राहा. तुम्हाला आवडत असेल व्लॉग लाईक करा, शेअर करा. पण हा जरा ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे ना आपला, थोडा अर्धा असेल, अर्धा आजचा असेल आणि पुढचा व्लॉग नंतर येईल तो. म्हणजे हॉल्टमुळे थोडा आपला गॅप पडेल, पण जरा मजा येईल. पण तुम्हाला आपला हायवे कसा बनलाय कोकणातला तो पण एकदम पूर्ण समजेल. आणि हा व्हिडिओ पण पूर्ण बघा तुम्ही, खूप जबरदस्त मजा येईल. आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. चलो, हे बघा आपली गाडी. आणि गाडी एकदम गच्च झालेली. हे बघा आईला टॅमॅटो वगैरे पण आमची सोय करायला लागते, पूर्ण पत्रावळा वगैरे सर्व. आणि हे बघा, हे फक्त आम्हाला किती 1 आठवड्याची सोय पाणी, एवढं सामान घेऊन जायला लागतं. 1 आठवडा पण नाही, फक्त 4 दिवस. बाबा यश जरा गाड्या वगैरे लावतो आपल्या जागेवरती. आणि आता आम्ही थोड्या वेळात निघू. किंवा कुत्रे वगैरे. आता आम्ही पूजा वगैरे करू आणि लगेच आपण जायचं आपल्याला. ही स्क्रॅच पडली होती बोलते. गणपती अप्पा साई बाबा की. चला, आता पूजा झाली आणि आता आपण लगेच रवाना होऊ आणि लवकरच पोचायचं आपल्याला. काय देऊया? चलो चलो कोकण. चला आता कोकणात जायचंय, मजा. चला तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, साई बाबा की जय. आता वाजले 4 आणि आता आम्ही निघालोय. 4 ते बघ 444. चलो, आता आम्ही पेट्रोल भरू. आता मी पेट्रोल भरून घेतोय. तर मंडळींना आता आम्ही पेट्रोल भरतोय आणि मग नंतर डोंबोली सोडणार आहोत आपण लवकरच. चलो. टाकी तर फुल होते आपली, आता फुल झाली आपली टाकी. आता बघू, आता कुठे उतरायला भेटेल तेव्हा बघू आपण मध्ये मध्ये. यश भाईला विचारू आपण, यश भाईला. खोलो 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 खोलो. काय भाई, गाडी आपली फुल झाली आता. टाकी फुल. कुठे थांबायचं? कुठे हॉल्ट कुठे आपल्याला? नॉन स्टॉप. परत सीएनजी थांबायचं आपल्याला. सीएनजी नाही, मग नंतर कुठे? डायरेक्ट कुठे? डायरेक्ट मुंबई पुणे महामार्ग, मग पाली मार्ग, डायरेक्ट मुंबई गोव्याला. चलो, आता आपण परत सीएनजी उतरायचं आहे आपल्याला परत. आम्ही आरामशीर जातो. आरामशीर, टेन्शन नाही काय. आरामशीर जाऊया आपण. कॅशियर. आता आम्ही आलोय सीएनजीला. आता फायनली भेटला आम्हाला सीएनजी. 2-3 सीएनजी बंद होते, तळोजाला भेटलाय. 24 hours, 24 तासाचा आहे. चला, आता आपण सीएनजी पण फुल करायचंय. स्वस्तात मस्त सीएनजी. चला, आता आम्ही उतरलो सीएनजी गाडी बाहेर. चलो गाइस, सीएनजी भरायचं आता. कंपल्सरी उतरायला लागतं काय? चलो, लवकरच पोचायचं आपल्याला.
लवकर पोहोचायचं. लवकरच. हवेत डायरेक्ट हवेत मानगावच्या वरून. अरे सीएनजी पण फुल काय कॅशियर आमचे काय का जायचंय काय रिटायरमेंट झालं का का आता कधी पण उठून सुटून गावी काय आता उठ सूट गावी रिटायरमेंट झालेली टेन्शन नाही आता. मित्राच्या गावी जातात ना ओढ लागली एकदम. चलो चलो पप्पा मित्राच्या गावी चालले ना चांगलं वाटतं फ्री झालो ना मग. बघा डोंबिवलीवरून आलो ना आपण तळोजाला तर फक्त हा मध्ये काय थोडा खराब आहे तो साईडने आणि त्या साईडला जरा चांगला रस्ता आहे हे बघा. तर मंडे आता झाली सकाळ आणि हे बघा आम्ही परत आलेलो CNG भरायला पण CNG नाही इकडे बंद आहे. प्रॉब्लेम तर आहे भरपूर आणि तळोजालाच आपण काय थोडा हळूहळू चाललो आम्ही आणि आरामशीर काही नाही काय टेन्शन नाही. हे बघा बंदच आहे अजून. ट्रॅफिक भेटला आम्हाला मानगावला तरी झाले. जायचं गावीत जायचं आता. चला हे बघा आता चला आता आम्ही निघू आणि आता आपण पुणेवरून ना पाणी मार्गे जायचं आता पाली मार्गे पुणे हायवे. तर आता पुणे हायवे आपण लागेल आपल्याला. चलो हे बघा आता आपण मुंबई पुणे हायवे वातावरण तर जबरदस्त आहे. टनलला काय काय टनल एवढं. खालापूरचा टोल नाका आलाय. पहिला टोल लागला आम्हाला. मुंबई हायवेचे टोल बंदच सध्या सगळे. आता पैसे तरी वाचतात आपले. एकच टोल लागणार आहे. एकच लागणार आहे फक्त. जबरदस्त. बाकी सगळे टोल बंद आहेत. खालापूर टोल नाका लवकर पोहोचलो आम्ही. जरा अजून रमत जमत चाललो आम्ही मस्त मजा करत. आता बघू मध्ये आता पुढे नाश्ता पण करू. आता तुम्ही बघा रस्ता पण मस्त वाटतो आणि जरा खाली खाली पण आहे. मे महिन्यामध्ये जरा खाली खाली गणपतीमध्ये पूर्ण रश बघितलं असेल तुम्ही. आता बघू पुढे काय काय बघू कसं रस्ता मानगाव बघायचे आता. मानगाव कसं मेन मानगाव आपला. कारण 2 दिवस गाड्या 8 तास थांबलेल्या होत्या तिथे. आपले पण हालत तशी नको. बघूया बघा आता आम्ही आलो परत CNG भरायला. खालापूरला लेफ्ट घेतला आणि लगेच CNG होतं ना तुम्ही तुम्हाला उतरायला बघा. टॉयलेट नाही लेडीज टॉयलेट पण लिहिले. खाली व्हायला आता उतरतो आम्ही परत. नमस्कार
सीएनजी भरायचं सीएनजी भरतो टॉप अप करतो सीएनजी आज. आणि तुम्ही यश आपला काय आता कल्ला आपला पाली मार्गे आपण डायरेक्ट वाकणला बाहेर पडणार आणि मुंबई गोवा. चलो मुंबई गोवा. हे बघा इमॅजिक आहे कुठे तिकडे आणि इमॅजिकाच्या एकदम बाजूलाच होता सीएनजी. अजून एक तुम्हाला सीएनजी पण दाखवतोय मी. निघालो घरातून. आता आम्ही पाली रोडला आहे. आता कुठे पोहोचणार? वाकण. वाकणला बाहेर पडणार मुंबई गोवा हायवेला. हॅलो. बघा आता हायवे आला आपला. हा आपला रोड ना मुंबई गोवा हायवे. मुंबई गोवा. आता फायनल चालू झाला आपला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आता आपली मजा कोणाची मजा घ्या. बघा या रस्त्याची वाट बघतो. या रस्त्याची चला आता रस्ता आपला कोकणचा रस्ता चालू झालेला आहे आणि थोडेफार मध्ये पण जरा सिंगल पॅच पण आहे आणि सिमेंटचा रस्ता पण एकदम जबरदस्त वाटतो. आता थोडा आपला वेळ पण वाचेल आणि कुठे कुठे काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगेल मी. पैसे वाचतात थोडे आमचे. आधी नव्हता पण एकदा रोड झाल्यावर ते टोल तर जबरदस्त वाढेल. फंड पुढची तरी आतापासूनच करा. हे बघा टोल फंड. हे बघा रस्त्याचं काम चालू आहे तरी आहे लेंथ मोठी तरी. सिंगल रूट आहे आता. तिथे थोडं ब्रिजचं काम चाललंय बघा. पुईला पोहोचतो. पुई त्या साईडला पुई बघा ब्रिज. भिवंडी दरबार याच्या समोर आणि त्याच्या समोरच असा ब्रिज आहे. पुढे या साईडला नवीन ब्रिज बांधतात त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे थोडाफार. पण आम्ही निघालोय कोलाडला. कोलाड स्टेशनच्या इकडे आहे. फक्त डायव्हर्जन आहे. इकडून तिकडे तरी भरपूर काम राहिलं रस्त्यात. आताच गेलं कोलाड स्टेशन.
आता तरी ठीक आहे रस्ता जरा. चल. चला खाण्याची सोय चालू केली टाइमपास. सोय पाणी केलेली आहे दिव्या आणि यशनी. आणि जरा आले ना असं रस्त्यावरचे टाकू नका कचरा वगैरे. थोडं साफ ठेवा, क्लीन ठेवा जरा. बाहेर टाकू नका कचरा. यश तुला मस्त आहे खूप. आणि रस्ता पण आपला एकदम जबरदस्त आहे. हे बघा रस्ता एकदम मस्त झाला आता. मुंबई कोकण तुम्हाला घ्या. आणि बाहेर तर खूप जबरदस्त. हे बघा आता आम्ही आलोय कोलाडच्या पुढे. आपला हायवे तिकडे कोकण आणि आम्ही इथून अशी क्रॉस फिरून आणली गाडी CNG साठी. हे बघा आता आपण इथं चाललोय वडे आणायला. चला आता आपण वडे खाऊया. कसे असतील काय माहित नाही, आपण ट्राय करू. बघा CNG भरून आले आपले गाडीत. आणि हे बघा पंत वडेवाले वडे तर घेतले आपण. आता चलो वडे घेतलेत पंत वडेवाल्याकडे. आता टेस्ट करू आपण वड्यांची. काय हॉटेल पंत वडेवाले. चला आता आपण निघू आणि गाडीमध्ये खाऊया. आपल्याला नको पुढे जाऊन थांबायचं आपल्याला. भाईला भूक लागली. गाणं पण जरा गाणं पण कर. अरे मानगाव क्रॉस करू. यश आवाज कमी कर. नाही तर यश आवाज कमी कर तिकडून. नाही तर गाणं पण कर. वडा देतात ना काढून. आपण नंतर काय त्याचा पहिला देऊन टाक. पंत वडेवाले हॉटेल. आणि आम्ही मस्त AC मध्ये खातोय. टाकून दे ना. पंत मध्ये पंत. काकी तारीफ करते काय करते. पाव किती छोटा आहे. हळूहळू कमी होत जाणार. तारीफ तारीफ. वडा मस्त आहे. हा आपण हा खासी आपला इथून ना आपण कोकणामध्ये जाणार. पाव छोटा आहे. तर कोकणामध्ये तुम्ही बघते ना तरी बऱ्यापैकी पाव मोठा आहे. छोटे. हा पाव बारीक आहे. नाही पण खरं म्हणजे कोकणामध्ये आपले पाव छोटे असतात ना. खायला काय पटापट. काय लोकांना काय सर्वांना समजलं म्हणून इकडे त्यांनी मिरची वगैरे काय दिली आहे. आहे वाटतं. भाजी हे चटणी आहे. त्याला सर्वांना समजलं ना CNG इथे आहे. सर्व येतात. चटणी टाकायची त्यामध्ये. सही आहे भाई. हॉटेल तर आहे पण आम्ही गाडीमध्येच AC मध्ये खातो. नाही ना हे काय. चलो चलो हम खाएंगे वड़ा पाव. वड़ा पाव वड़ा पाव. तुम्हाला मिरची पाहिजे. मिरच्या ही भेंडी. मस्त दिलं. चटणी इकडे सर्व वेगळी दिली आहे. मला थोडीशी टाकणार. काय आवडला काय. चालेल. सगळं मिक्स. मी तर खाल्ला नाही पण आम्ही खातोय. खाऊन घे, खाऊन घे. माझे पण टाक. चांगलं आहे मस्त आहे. माझं आहे ना. असं तू बोलला काय हो? मस्त हा आहे. वडा आहे ना तुझा. हा पाहिजे तुला ना. वडापाव खाता खाता आता मस्तपैकी इंदापूरचा मार्केट आलाय आणि ट्रॉफिक लागली थोडी आम्हाला. हा ना. आता इंदापूर सोडला आम्ही बस स्टॉपच बघा मार्केट. म्हणजे आता माणगाव येणार. मेन म्हणजे माणगाव. बघू किती काय ट्रॉफिक असेल काय ते बघून घेऊ आपण. मिरची चांगली होती पण वडा हा अजून सिंगल वेज आहे बघा. सिंगल वेज आहे पूर्ण बघायला गेलं. ब्रिज बांधतात. ब्रिज ब्रिज बांधणार आहे. कुठे ब्रिज मग असं यशू इथून. कुठे आहे तो ब्रिज. टाईम ब्रिज नाही बायपास काढतात. बायपास काढतात. माणगाव स्टेशन तर गेलं आता. आता माणगावचं मार्केट येईल.
तिकडे जास्त असते गर्दी. हॉटस्पॉट येईल मानगावचा. आज नाही गेलो. आज गणपतीला आज नाही रे. गणपती आणि ते एकदम काल होती बोलतात ना. शनिवार रविवार रविवार खूप गर्दी असते. होती. आज काय वर्किंग ते ऍक्सिडेंट पण झालेला काहीतरी. आलेलं. त्याच्यामुळे असं वाटतं. लवकर निघू द्या आम्ही इथून फक्त. एसटी फटाफट. आतमध्ये गेले काय गेली. एसटी आतमध्ये गेला. एसटी आतमध्ये गेलं काय झालं. गणपतीला बस विचारत पडते नका करू वाटतं. इथे. तोल गेलाय बसचा अर्धा. ते काय एसटी आतमध्ये. एसटी आतमध्ये घुसत नाही ग. थांबू इथे. चला आता आम्ही हॉल्ट घेतला एक थांबायला जरा. हे बघा तिथे हॉटेल आहे आणि आम्ही या साईडला आहे. त्या साईडला जायचं क्रॉस करून. आता आलो आम्ही आणि आमचे जरा हॉटेल आहेत तसे फिक्सच आहेत. म्हणजे अगोदर आम्ही ट्राय वगैरे केलेले आहेत आणि येतो तर इकडेच. मागे आम्ही तिकडच्या हॉटेलला ट्राय केलं पण हा, आम्हाला मागे. ते खास नव्हतं. खास नव्हतं म्हणून. पण आम्हाला हे अगोदरचं पटलं जरा. मस्त एकदम नाश्त्यासाठी पण जेवायला पण मस्त होतं म्हणून आम्ही आज फिक्स ठेवलाय. आता आपण जाऊया आणि नाश्ता एकदम करू. लिमिटेड आयटम आहेत पण ते छान एकदम. हॉटेल राजकमल. त्याला ऑर्डर तर केली आम्ही नाश्त्याची. हे बघा एवढेच नाश्ता आहे फक्त पण एकदम जबरदस्त. घेतले आता मेंदू वडे वगैरे. आता वाट बघतो आम्ही. आणि हे बघा मागे नदी आहे तुम्हाला दाखवतो मी. मगरींची नदी. मगरींची मगरी आहेत. मगरी या नदीमध्ये. आम्ही थोडं ट्राय करण्यासाठी घेतले नंतर अजून मागू काय. आमचा नाश्ता आला आता. मेंदूवडा. मिसळपाव लवर. मी मिसळपाव खातो. मम्मी किती पाहिजे. तर मंडळींनो नाश्ता तर झाला आमचा. मस्त खाल्लं दाबून चांगलं होतं. फक्त जरा मिसळची जरा टेस्ट चेंज झाली पण बाकी चांगलं होतं. पण आता आम्ही नवीन हॉटेल शोधू लवकरच आणि तुम्हाला लवकरच सांगू नवीन कुठचा चांगला असेल तर जाताना. चलो आता आपण जेव्हा आता गाडीत बसू आणि आपल्या. आणि तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर तुम्ही सुद्धा सांगू हां तुम्ही शकता. हां सांगा. तुम्ही कमेंट करा. नक्की कमेंट कारण या करा. पट्ट्यात असे चांगले हॉटेल्स नाही आहेत नाश्त्यासाठी. तुम्हाला कोणाला माहिती असेल ना तर नक्की कमेंट करा. सांगा. आम्ही शोधाने आपण जाऊ पण तिकडे. चला गाडी ते बघा तिकडे लावली. चला आता बसू आपण. हे बघा या हॉटेलला पण गेलेलो आम्ही पण ठीक नव्हतं एवढा. आणि आता आपण तिकडे गेलेलो. चला आता आपण निघू लगेच फटाफट. चला आता निघालो आम्ही. चलो गाईज. आता डायरेक्ट पुढचा प्रवास. आता कुठे संगमेश्वर ना. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती. मोरया. आता आपण कशाने बोगदा. चलो आता कशाने बघता येणार. काय ठेवली शेळी बोगदा येईल आता. 20-25 किलोमीटर आहे. रस्ता तर एकदम जबरदस्त बनलाय.
काम तर एकदम जबरदस्त केलंय बघा ना. ब्रिज तर लवकरच कशी टनल येईल आता. किती वर्ष काम चालू होतं या टनलचं, फायनली झालेलं आहे आता. आणि वेळ पण वाचतो खूप. काय रेश? अर्धा तास वाचतो, अर्धा पाऊण तास. दुसरा वेळ कुठचा होता पण अगोदर? कशेडी घाट. कशेडी घाट काय? घाट होता, वरून जात होता. बघा आतमध्ये अजून कामच चालू आहेत. बापरे. टनल संपलेला आहे आणि आता इथून पुढे आता खेड. तर खेड येणार लगेच. खेडच्या पुढे जरा कामच चालू आहेत. बसायचं होतं ना खाली, आपल्या चौकीत होतं ना. ब्रिजचं काम झालं साईडला आणि हा अगोदरचाच पॅच आहे बघा. रेल्वे स्टेशन खेडचं सुंदर. भारी झालंय. खेडला आलो आता आम्ही फायनली. आता भोसले घाट चालू होणार आहे. तू केलास आता घाट चालू होणार. आपला सर्व ग्रुपचा घाट चालू झालाय. बघा हे जेवढे पण टोल दिसत ना, मजबूत पैसे कापणार आहे, मजबूत. कोकणवासी सर्व खिसा खाली करायला बघणार आहे ते नंतर. पोचायच्या अगोदर किस्सा खाली. बाय लोक चिपळून चिपळून चिपळून. बघा आपण घाट चालू आला आता, परशुराम घाट. वन 143 रत्नागिरी. 143 किलोमीटर लांब आहे अजून रत्नागिरी. चिपळून आलं, चिपळूणची गर्दी. माहिती झालं आपल्याला सगळ्यांना. आणि हे बघा तिथे ब्रिजचं काम चालू आहे. ट्रॅफिक वाले बघा, हे सर्व एकदा प्रॉपर झाला ना बघा, ट्रॅफिक नाही भेटणार आपल्याला इकडे. हे बघा चिपळूण मध्ये आलोय आणि आम्हाला थोडा जरा धक्का लागला. ट्रॅफिक भरपूरच लागले, म्हणजे ट्रॅफिक नाही, ही सीएनजी साठी लागली. आणि आता जरा झाला पचकावाडा. आता आमचे राहिलेत 3.5. आणि आमच्या पण नाके उमे लागले दादा. काय नाही, पेट्रोल आहे, टेन्शन नाही. बघू आम्हाला भेटल्या तर पुढे भरून घेऊ आपण. 27 मिनिटं, 26 मिनिटं. आता आम्ही पोहोचलो आता आपल्या हॉटेलवरती. आमचं फिक्स हॉटेल सनशाईन. सनराईज येते. सनराईज सॉरी सनराईज. हायवेच्या एकदम बाजूला समजून येत नाही. चला गाडी तर पार्क केली आपण. चला आता आपण जाऊया इकडचा टेस्ट बघू कशी काय. पहिल्यासारखी आहे का नाही माहित नाही, पण जाऊन येऊ आपण लवकरच हॉटेल. काकाने टेबल पकडून ठेवलाय का? काकाने टेबल पकडून ठेवलाय. आपण घरी खातो ना. तांदूळ, ज्वारी, नाचणी, चपाती सगळं. पहिलं भाजी पाहिजे हा रिझल्ट 1 वाजता ना. 1ला रिझल्ट. पण आम्ही जातो तिघांचा रिझल्ट आहे. बहिणींचा रिझल्ट आहे का आम्ही आता जातो आमच्या घरात.
मागलोय बघायचं. बघ लवकर घे, काहीतरी मागव त्याला आता आम्ही ऑर्डर करतो फटाफट. भाजी सांग ना लोकांना. भजी हे पण आहे थोडं वेगळं. आम्ही आता ऑर्डर करून घेतो, नंतर बघू काय ते. इकडची स्पेशालिटी बटाटा भाजी. ते विचारते. आता आमचं आलं आता जेवण. ते कसं होतं. थोडा वेळ नंतर चटणी. ही बघा काजूची भाजी आणि ही पनीरचं दादाला जबरदस्त आणि तांदळाची भाकरी. तर मंडळींनो आपली पेटपूजा झालेली, मस्त जेवण झालेलं आहे आणि एकदम जबरदस्त जेवण, एवढं मस्त एकदम घरगुती सारखं. काय मजा आली का नाही? आज व्हेज खाल्ला. तृप्त झाला का नाही ना पोट? जबरदस्त मजा. गोंधळाला चाललंय ना मग आज व्हेज. हां आता आम्ही चाललो गोंधळाला. आपला एक हॉल्ट आहे, ते पण आपले मित्र परिवारच आहे आपले, आमचे पण आणि काकांचे पण. बघितलं असेल तुम्ही vlog बघितलं मध्ये असेल खूप. तर धिंगाणा घालायचा आपल्याला आज. तर तुम्ही नक्की बघा आपला व्हिडिओ आणि हॉटेलला नक्कीच व्हिजिट द्या आणि नक्कीच खाऊन जावं दाबून. एकदम जबरदस्त मस्त, एकदम मजा पण येते, चांगलं पण आहे जेवण आणि घरगुती फूड. चला आता आपण थोड्या वेळ लगेच निघू इथून. चला चला. इकडे खाली असतो इथे, आताच पुढे ना इथे हा फक्त ब्रिज आहे ना. त्याला ट्रॉफिक लागलेलं आहे आम्हाला. हाच फक्त ब्रिज काम झालं की टेन्शन नाही. ब्रिज ट्रॉफिक दिवाळीला पण नाही त्याच्या पण संगमेश्वर, काय संगमेश्वरचा ब्रिज आहे आपला. कधी होईल काय माहित नाही. हे बघा ब्रिजचं काम चालू आहे आणि एकच गाडी येऊ शकते सिंगल, जास्त करून. मोठा 2 नंबर झाला, तू काय खेळ संपला. दिवे वेळ टाका पण तो फिरून दाखव. फिरून दाखवतो तेच बोलतोय मी. तो बापरे बाप, रस्ता का काय पूर्ण रस्त्याचं कामच चालू आहे इकडे. काम चाललेलं आहे. संगमेश्वरच्या पुढे पूर्ण वाट आहे. गावागावाचं व्हिडिओ कामं चालू आहे एकदम जोरात. मस्त दिसला का तो? बघितलं मस्त. तुझा ब्रिज आहे ना. 25 मिनिटं आम्ही पोहोचू लवकरच आणि आता रस्ता चांगला असेल असं बघू आपण. या साईडला पुढे काय आणि लवकरच पोहोचू. बघू बाकी काय पुढचा काय प्लॅनिंग असेल तुम्हाला सांगू आम्ही. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि नवीन कोणी असेल तर पटापट सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. अरे विदाउट चप्पल झाला का? तू विदाउट चप्पल झालास. वेलकम वेलकम वेलकम. चलो किधर पुढे सरळ. नाही इथून वेलकम. बाबलो येलो बाबलो. गाडीला आरके हा? गाडीला का ना. गाडी पुढे लावावी लागेल. इथे सामान उतरवून घे पहिले. हा सामान काय उचललं नाही. सामान काय नव्हतं रे, ते फक्त कसं झाला मला माहिती होतं. मी बोललो कोण कुणाल किंवा निनाद आहे तिला विचार. मी बोललो तिला मी बोललो काकी. तर मंडळींनो आता आम्ही पोचलोय आणि आताच गाडी वगैरे लावून आलेलो आहे. राजभाई पण आहे आपले आणि दिव्य वगैरे बाकी सर्व वरती गेलेले आहेत. आणि हे बघा हे आता आम्ही राहणार आहे ते घर, त्या भावाचं घर आहे, त्या भावाचं गाव आहे. आपल्याला नाही, आपले अजून 4 भाव आहेत. सर्व सांगेल डिटेल तर हाच सांगेल बाकी सर्व काय कशाला आलोय काय आलोय ते काय.
लगे बाय क्या बोलताय? हा दिसायलाच पाहिजे ना. चल यश लेट्स गो. काय घर तर मस्त बनवलं एकदम. थोडा रूम दाखवतोय मी जरा. रूम दाखवतोय रूम. काका बघा या काकांना ओळखलं असेल तुम्ही. आपलं युट्यूब चॅनल चालू आहे ना, विसरले काय? या काकांच्या घरी आलो आपण. राहू दे आपलं ते. आज धमाल करायचं आपल्याला भरपूर. काय मग काय प्लॅन काय आजचा इथे? प्लॅन काय सध्या आता आमचा आता गोंधळ चालू आहे. आमच्या देवीचा गोंधळ आहे भैरी भवानीचा. त्या उत्सवात आम्ही आहोत. आता आमच्या तयारी वगैरे चाललेल्या आहेत. तयारी वगैरे गोंधळ आम्ही नाचवणार, मग तास एकदम रात्रभरात धमाळ येतात. नमन विमन सगळं मध्ये एकदम एन्जॉय आज रात्रभर करणार. देवीचा उत्सव साजरा करणार. इथे गोंधळ आहे. तर मंडळींनो आता आपण पोहोचलोय, बघितलं तुम्ही. आता फुल आराम करू थोड्या वेळ, नंतर गोंधळ आपला चालू होईल. तिथे तुम्हाला समजेल ती आपली पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. ते आपला हा व्हिडिओ इथं संपवतो आणि आपली जर्नी पण तुम्हाला समजली असेल कशी असेल. आजची मजा आली फुल. तर नवीन कोणी असेल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा खूप खूप आणि खूप खूप शेअर करा. आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया. Thanks for watching. Do not forget to hit the bell icon.